पोलिसांनी 24 तासात उलगडला व्यापाऱ्याच्या अपहरणाचा कट। पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना 24 तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले। तुर्भेच्या सेक्टर 20 मधील व्यापारी पंकज पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकज याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याचे अपहरण केले। त्यानंतर सहकाऱ्यांकडून तात्काळ एपीएमसी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली। नवी मुंबई पोलिसांनी एकूण 10 पथक तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केलाय। अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेल्याची माहिती मिळताच त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी 3ही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुटका केली आहे। याच्यामधले जे अपहरण केलेले पंकज पाटील आहेत आणि त्यांचे पार्टनर प्रशांत खैरनार हे यांची एक्सपोर्ट करण्याचा, भाजीपाला एक्सपोर्ट करण्याचा, शेतमाल एक्सपोर्ट करण्याचा असा धंदा आहे। याच्यामधला जो आरोपी आहे ऋषिकेश इंगोले यांनी कांद्या एक्सपोर्ट करण्याकरता आपले जे पंकज पाटील आणि प्रशांत खैरनार यांच्याकडे मार्फतीने दुबईला त्यांचे कांदा कंटेनर एक्सपोर्ट केला होता आणि त्याचे पैसे ते मात्र ह्या ऋषिकेश पाटीलला दिले नव्हते। गेल्या 3 वर्षापासून त्याचे पैसे येणं बाकी होतं आणि त्याचे पैसे सुमारे 3.5 लाख रुपये असं आताच्या तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे की 3.5 लाख रुपये त्याचं मागत होता तो वारंवार, परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांची याच्या अगोदर भांडणं सुद्धा झाली होती आणि त्या रागातून त्यांनी पैसे देत नाही म्हणून त्याचे पैसे काढून घेण्याकरता त्याला अपहरण करून त्याला वाशिम येथे घेऊन गेले। वाशिम येथे त्यांनी कलम गव्हाण नावाचं वाशिम तालुक्यामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी आपल्या जे अपहरण केलेले पंकज पाटील आहे त्यांना डांबून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं। त्याची सुटका पोलिसांनी जाऊन केलेली आहे। आमच्या या महत्वाच्या ऑपरेशनमध्ये म्हणजे क्राईम ब्रँचचे एसीपी लांडगे साहेब, त्याचप्रमाणे एसीपी बुधवंत साहेब, त्याचप्रमाणे एपीएमसी पोलीस स्टेशनचे एपीआय शूरकर, पीएसआय महाडिक त्यांची पथकं, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे सुनील शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे उमेश गवळी यांच्या पथकाने देखील अत्यंत खूप चांगलं काम करून हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणलेला आहे। एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा। एसआयपी, एसडब्ल्यूपी, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा। 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास। आता तुमची वेळ। नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार। आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज। संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा।